नमस्कार. जर मी तुम्हाला म्हणालो की 26 जानेवारी रोजी जागोजागी पूजला जाणारा सत्यनारायण हा मुळात इस्लामी पूजेचा प्रकार आहे, तर जर मी तुम्हाला पुरावे दिले की बंगाली मुसलमान सत्यपिरेर नावाची मुस्लिम पद्धतीची पूजा करायचे आणि आज त्याच पूजेचं नाव बदलून ती सत्यनारायण म्हणून घातली जाते, तर इतकंच काय तर आपल्या आजूबाजूला गल्लीत सोसायटीत राहणाऱ्या बऱ्याच लोकांना या गोष्टीवर ठाम विश्वास बसलेला आहे की बाबासाहेब आणि नेहरूच सांगून गेले होते की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी सत्यनारायण घातलाच पाहिजे. हे प्रश्न ऐकल्यानंतर आता तुमची पहिली रिॲक्शन काय आहे? थोडे कन्फ्यूज झालात ना? जर सत्यनारायण ही मुस्लिमांची पूजा तर ती हिंदूंमध्ये इतकी पॉप्युलर कशी? आणि भारताचा प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सत्यनारायण डे कसा झाला, हे प्रश्न तुम्हालाही पडलेच असतील ना? त्याच प्रश्नांची आपण आज उकल करणार आहोत, एकदम सविस्तरपणे. म्हणून थंबनेल पण अशीच दिली आहे की तुम्ही यावं आणि या प्रश्नांची उत्तरे शोधावीत. परवाच एक गोष्ट घडली. बदलापूरच्या एका सोसायटीत प्रजासत्ताक दिनानिमित्त सत्यनारायणाचा घाट घातल्यामुळे राडा चालू होता. माझा एक तरुण मित्र प्राध्यापक डॉक्टर पाटील त्यांच्याच सोसायटीतल्या रिटायर प्राध्यापक करंदीकरांसोबत तावातावानं पण तर्कानं भांडत होता. करंदीकरांचं म्हणणं असं होतं की अरे, बाबासाहेबच सांगून गेलेत, चांगला शुभ दिन आहे, सत्यनारायण घालूनच साजरा करा. आपलं संविधान ज्या दिवशी स्वीकारलं गेलं त्या दिवशी नेहरूंनी पण सत्यनारायणच घातला होता. मी ते ऐकलं आणि तोंडातच बोटं घालून उभा राहिलो आणि पटकन भूतकाळात निघून गेलो. 2002 सालच्या आसपास बामसेबचे केडर RSSने प्रसिद्ध केलेलं 50 कलमी कार्यक्रमांचं एक पत्रक घेऊन फिरायचं. त्यात क्लिअर लिहिलेलं होतं की प्रजासत्ताक दिनाला सत्यनारायणाच्या पूजेचा दिवस बनवा. तेव्हा ते पत्रक वाचून हसायला यायचं. बामसेबवाल्यांना काही कामधंदे नाहीत असंही म्हणायचे काही लोक. पण आज 25 वर्षानंतर ते हसणं किती मूर्खपणाचं होतं हे आता कळून चुकलेलं आहे. आपला देश, आपली लोकशाही, आपलं संविधान आणि आपलं प्रजासत्ताक बर्बाद करण्यासाठी संघी मानसिकतेनं किती स्लो पॉयझनिंग करून आपली मुळं मारून टाकलेली आहेत. आणि आपल्याला हे सगळं अशा वेळी लक्षात येतंय ज्या वेळेस आपल्याकडे त्यासाठी कोणत्याही प्रकारचं औषध उरलेलं नाही. 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन. 26 नोव्हेंबर 1949ला आपण राज्यघटना स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 पासून तिची अंमलबजावणी सुरू झाली. भारत सार्वभौम राष्ट्र बनल्याचा तो दिवस होता. 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनात नेहरूंनी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्या घटनेला ट्रिब्यूट म्हणून आपण 26 जानेवारीची निवड केली. खरं तर हा दिवस कष्टाचा, बलिदानाचा आणि आपल्या लोकशाहीच्या अधिकारांचा. पण RSSच्या विखारी राजकारणानं त्याला राष्ट्रीय सत्यनारायण डे बनवून टाकलाय. आता 26 जानेवारी उजाडतो राष्ट्रगीतानं किंवा राजपथावरच्या परेडनं नाही, तर तो उजाडतो भटजी बुवाच्या किकाटणाऱ्या लाऊडस्पीकरवरच्या आवाजानं. प्रजासत्ताक दिनी संविधानाचं महत्त्व सांगण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या कानावर काय पडतंय तर सत्यनारायणाची पूजा आणि त्यातल्या तद्दन खोट्या गोष्टी. खरं तर सत्यनारायण हे भिक्षुकशाहीचं एक असं हक्काचं ATM आहे की त्यात कोणत्याही मेहनतीशिवाय खारीक, खोबरं, सुकामेवा, बदाम, पिस्ता, अक्रोड, साजूक तुपाचा शिरा, केळी, तांदूळ, ब्लाऊज पीस आणि वरतून दक्षिणेच्या नावाखाली ब्लॅकमध्ये येणारी हजारोंची कॅश. पण बोलणार कोण? आपली बौद्धिक गुलामी आड येते ना त्याच्या. 26 जानेवारी हा देशाच्या बुद्धिमान असण्याच्या प्रतीकांचा सण, पण त्याला ठरवून भाकड कथांचा सण बनवून टाकलेला आहे. या दिवशी घरी, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत, ऑफिसमध्ये, शाळा कॉलेजांमध्ये सत्यनारायणाची पूजा करण्याचं फॅड अगदी ठरवून वाढवलेलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही पूजा करणं कंपल्सरीच आहे अशीच अनेकांची धारणा बनलेली आहे. वस्तुतः ही पूजा संविधानाच्या सरळ सरळ आणि उघड विरोधात आहे हे सुद्धा लोकांना कळेल असं झालेलं आहे. आणि त्या सर्वांनी मिळून लोकांची बुद्धी इतकी सडवली आहे की त्यांना 75 वर्षापूर्वी काय झालं होतं याचाही विसर पडलेला आहे. म्हणून या सत्यनारायणाच्या फोफावलेल्या थोतांडावर बोलणं आणि हे थोतांड लवकरात लवकर बंद पाडणं गरजेचं बनलेलं आहे. सत्यनारायणाची पूजा केली की समृद्धी प्राप्त होते, गरिबी नाहीशी होते, समस्या सुटतात. ही नुसती अंधश्रद्धा नाही बरं का, तर ती तुमची घोर फसवणूक आहे. बरं, ती जर अंधश्रद्धा नसती आणि पूजा केल्यामुळे खरोखरच चांगले दिवस येत असते तर शासनानं सत्यनारायण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम का नाही ठरवला बरं? पण एक सांगू का, हा आहे गरिबी निर्मूलनाचाच कार्यक्रम आहे. पण कुणाचा? तर पूजा सांगणाऱ्या भटजीबुवांचा. त्यांची गरिबी बरोबर दूर होते या सत्यनारायणाच्या पूजेनं. आज आपल्याकडे कोणतीही मंगल घटना घडली की हमखास सत्यनारायण पूजा घालण्याची प्रथाच पडलेली आहे. घर बांधायचंय, घाला सत्यनारायण. घर बांधून झालं की घाला सत्यनारायण. मुलाचं लग्न जमवायचंय, घाला सत्यनारायण. लग्न जमलं, घाला सत्यनारायण. लग्न झालं, घाला सत्यनारायण. हनीमूनच्या आधी घाला सत्यनारायण. मूल जन्माला आलं, घाला सत्यनारायण. बारसं करायचंय, घाला सत्यनारायण. काहीही असो, थोडंसं काही मनासारखं झालं की लगेच सत्यनारायण.
यात जशी कुटुंब अग्रेसर असतात ना, तशाच वस्त्याही अग्रेसर असतात. कामगार संघटनांच्या बाबत तर विचारूच नका. त्यांचा हक्काच असा नसतो हा सत्यनारायणाच्या पूजेचा महाप्रसाद. घंटा कुणाला काही पडलेलं नसतं की पूजा काय आणि त्याची प्रोसेस काय. पूजेला बसायचा मान बायकोसोबत मिळतोय ना, मग बस झालं. लग्नाच्या दिवसानंतर पहिल्यांदाच कुणीतरी मानासन्मानानं बोलावतंय, पाटावर बसवतंय, यातच त्यांना सगळं समाधान असतं. म्हणून कामगार संघटनांसाठी सत्यनारायणाच्या पूजेचा इव्हेंट हा खरं तर आत्मिक समाधानापेक्षा, आध्यात्मिक ताकदीपेक्षा शक्ती प्रदर्शनाचाच एक मोठा भाग असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मंत्रालय, महानगरपालिकापासून अगदी ग्रामपंचायतींच्या कार्यालयात धूमधडाक्यात होणाऱ्या सत्यनारायणाची पूजा यात त्याचीच साक्ष देतात बरं का. या पूजा कार्यक्रमात सरकारी पालिका अधिकारी आणि कर्मचारी अगदी उत्साहानं सहभागी होतात. या उत्साहात मंत्री, लोकप्रतिनिधी यांनाही सहभागी होण्याचा मोह आवरत नाही. पूजेचा दिवस आणि त्याच्या आधी आणि त्याच्यानंतरचा एक दिवस पूजा ज्या ज्या कार्यालयात असते ना, त्या कार्यालयांमध्ये अगदी सुट्टीसारखं वातावरण असतं. आणि या पूजेसाठी जागा, इमारत, पाणी, वीज आणि जे जे काही साहित्य वापरलं जातं ना, ते सगळं सरकारी मालकीचं असतं आणि ते धार्मिक विधींसाठी वापरणं गैर आहे. सत्यनारायणाची महापूजा ही ब्राह्मणाचं पोट भरू थोतांड कसं आहे हे गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे, अगदी सावरकरांनीही खूप कठोर शब्दात सांगितलेलं आहे की सत्यनारायणाची पूजा ही बनेल चमत्कारांचं दुकान आहे. पण मूळ प्रश्न असा आहे की ही पूजा नेमकी आली तरी कुठून? सत्यनारायण पूजा कोणत्या हिंदू पुराणात आहे? तर उत्तर असं आहे की हिंदू धर्माच्या कोणत्याही प्राचीन पुराणात ही कथा नाही. मग या पूजेचं रहस्य आहे तरी काय? आणि या अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओत शोधणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजवर या पूजेसंदर्भात, या पूजेच्या आडून होणाऱ्या शोषणासंदर्भात मी जे बोलणार आहे ते तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकाल. असं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून विनंती केली की व्हिडिओ शेवटपर्यंत शांत चित्ताने पहा आणि ऐका. व्हिडिओचा पुढील भाग सुरू करण्याआधी आपले नेहमीचं आपुलकीचं आवाहन, हे चॅनल आपलं आहे, ते वाढवणं आणि टिकवणं तुमची जबाबदारी. किमान तुम्ही मला 5 सबस्क्रायबर जोडून दिले पाहिजेत. मी पाहिजे तितकी मेहनत घेतोय आणि दर्जेदार कंटेंट बनवतोय. म्हणून ज्या ज्या प्रेक्षकांना आमचा हा स्वतंत्र पत्रकारितेचा प्रयोग आणि प्रयत्न आवडतोय आणि आमचा हा प्रयत्न असाच निरंतर चालू राहावा असंही मनोमन वाटतंय, त्यांनी कृपया आम्हाला आर्थिक सहकार्य देऊन आमचे खांदे बळकट करावेत, ही नम्र विनंती. त्यासाठीच्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेसह मुख्य विषयाला आता आपण सुरुवात करूयात आणि पहिला मुद्दा घेऊयात, तो म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेचं रहस्य आहे तरी काय. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला थेट बंगाल प्रांतातच जावं लागेल, जिथून या पूजेचा उगम झालेला आहे. पंडित महादेव शास्त्री जोशी हे खूप मोठे विद्वान होते. त्यांनी भारतीय संस्कृती कोशाची निर्मिती केली. त्यात त्यांनी 9व्या खंडात पान क्रमांक 626 वर एक धक्कादायक माहिती दिलेली आहे. सत्यनारायण हे जोड नाव विष्णू सहस्त्रनामात सुद्धा नाही. सत्यनारायणाचे हे व्रत मागच्या 100 वर्षात खूपच लोकप्रिय झाले. सत्यनारायण हा नवसाला पाहतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्राचं अनुकरण करून मग कित्येक मद्रासी कुटुंबांनी हे व्रत स्वीकारले, ही परंपरा पाळायचं काम सुरू केलं आणि सत्यनारायणाचं अनुकरण करून सत्यविनायक नावाचा अजून एक व्रत निघालं. तेही प्रचंड पॉप्युलर झालं आणि त्याच्यानंतर सत्य लावून अनेक प्रकारचे व्रत आणि नवीन अनुष्ठान यांचा जन्म झाला. आणि ही माहिती कोण देत आहे? तर पंडित महादेव शास्त्री जोशी. आपण अजून एक उदाहरण पाहूयात. महामहोपाध्याय हरप्रसाद शास्त्री यांचं. ते बंगालमधले अतिशय मोठे विद्वान व्यक्तिमत्व होते. त्यांच्या साहित्याचा आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा भारतातल्या आणि भारताबाहेरील विदेशातील अनेक अभ्यासकांना झालेला आहे. ते स्पष्टपणे म्हणतायत, या पूजेचा उगम मुसलमानी आहे. बंगालमध्ये सत्यपीर नावाचा एक सुफी संप्रदाय होता. तिथल्या हिंदू मुस्लिम समन्वयातून सत्यपीरचे रूपांतरण सत्यनारायणमध्ये झाले. या पूजेचे प्रारंभीचे नाव सत्यपीरेर पूजा असे आहे. सांप्रतही हे नाव पुष्कळ ठिकाणी प्रचलित आहे. सत्यपीराला शिरणी अर्पण करण्याची जी मुसलमानांची पद्धत होती, ती पद्धत बंगाली हिंदूंनी आपल्या पूजेत स्वीकारली. सुफी संप्रदायात अशा प्रकारच्या पूजा, आहुती देण्याचे प्रकार आहेत. आजचा जो बांगलादेश आहे, तिथं बंगाली मुसलमान आजही सत्यपीरेर पूजा घालतच आहेत. आता या परंपरेबद्दल अशी आख्यायिका आहे की सत्यपीर नावाचा एक वृद्ध ब्राह्मणाच्या रूपानं दर्शन देतो. अशा प्रकारच्या कथा ओडिशामध्ये आहेत. पण आता आपल्याकडे ज्या पद्धतीने सत्यनारायणाची पूजा होते त्यामध्ये अशी कोणतीही कथा नाही. आणि हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे यातला जो सत्यपीर शब्द आहे ना, तो मुळात सत्यवीर या नावातून आलेला आहे आणि याचा थेट संबंध वीर पूजेशी जोडलेला आहे. आणि तो कसा ते जरा आता आपण समजून घेऊयात. बघा, वीर पूजा म्हणजे हिरो वर्शिप. ही केवळ भारतातच होते असं नाहीये. जगभरातल्या प्रत्येक संस्कृतीमध्ये वीरांची पूजा करण्याची एक प्रथा आहे. आणि आपण त्यासाठी सगळ्यात आधी युरोपातलं उदाहरण पाहूयात. रोस्टन
किंवा स्मारक प्रथा म्हणजेच प्राचीन युरोपमध्ये विशेषतः रोमन संस्कृतीत जेव्हा एखादा योद्धा किंवा वीर लढाईत पराक्रम गाजवून धारातीर्थी पडायचा तेव्हा त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ स्तंभांची किंवा स्मारकांची उभारणी केली जायची. ज्याप्रमाणे आपल्याकडे वीरगड म्हणजे हिरो स्टोन्स असतात ना, तशीच ही युरोपातली परंपरा होती. युरोपमधील भाषांमध्ये आणि बाहेरच्या देशांमध्ये रोस्टो किंवा वीर दर्शवणारे शब्द आहेत. हा वीर शब्द भारतातून एकाच वेळी एकाच मूळ संस्कृतीतून जगभर पसरलेला आहे. जगातील सर्व संस्कृतींमध्ये जो माणूस समाजासाठी किंवा रक्षणासाठी मरतो त्याला एकतर देव मानलं जातं किंवा त्याची पूजा तरी केली जाते. बंगालमधील सत्यपीर ही संकल्पना सुद्धा याच जागतिक वीर पूजेचा एक भाग आहे. युरोपमध्ये ज्यांना वीर मानून स्मारकं उभारली गेली त्याच धर्तीवर सुफी संप्रदायात पीर म्हणजे धर्मगुरू किंवा वीर पुरुष पूजले गेले आणि पुढे त्याचे रूपांतर भारतात सत्यनारायण पूजेत झाले. थोडक्यात काय तर सत्यनारायण ही काही प्राचीन वैदिक परंपरा नाही, तर ती वीर पूजेच्या परंपरेतून आणि सुफी संतांच्या प्रभावातून तयार झालेली एक स्थानिक लोककथा आहे, हे लक्षात घ्या. बरं, हे झाले परदेशी दाखले. आपण थोडं देशी दाखल्यांकडेही नजर टाकूयात. ओडिशामधील सत्यपीर कथेचा आणि त्यातील चमत्कारांच्या संकल्पनेचा संबंध हा थेट हनुमान, महावीर आणि दत्त यांच्याशी जोडलेला आहे. त्यांचा मुख्य उद्देश हा होता की कशा प्रकारे लोकांच्या मनात देव किंवा पीर प्रत्यक्ष प्रकट होतात आणि त्याचा भास निर्माण केला जातो याचा. म्हणजे पहा, महावीर म्हटले की आपल्याला जैन धर्माचे तीर्थंकर वर्धमान महावीर आठवतात. आपल्याकडे हनुमानालाही महावीर म्हटलं जातं. लोकांची अशी श्रद्धा आहे की जर आपण हनुमानाचे किंवा दत्ताचे मनापासून स्मरण केले किंवा त्यांचे स्तोत्र म्हटले तर तो प्रत्यक्ष दर्शन देतो. या वीरांचं दैवतीकरण कसं होतं त्यासाठी आपण आपल्या विठ्ठलाचंच एक उदाहरण पाहूयात. विठ्ठल मुळात एक वीर म्हणजे वॉरियर होता. लीळा चरित्रात त्याला विठ्ठल वीरू असं म्हटलेलं आहे. लोकांच्या मनात एखाद्या देवाबद्दल इतकी प्रबळ भावना असते की त्यांना वाटते की देव प्रत्यक्ष माझ्या समोरच उभा आहे आणि हे दुसरं तिसरं काही नाही, तर तो फक्त मनाचा भास असतो. डॉक्टर भीमराव कुलकर्णींचा संदर्भ आपण याच्यासाठी पाहिला पाहिजे. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आणि प्रख्यात संशोधक असलेल्या डॉक्टर भीमराव कुलकर्णी यांनी सत्यनारायणाची ऐतिहासिक बदमाशी पुस्तकं लिहूनच चव्हाट्यावर मांडली होती. त्यांच्या खेकडे आणि खेकटी या पुस्तकात त्यांनी सत्यनारायण पूजेवर जो लेख लिहिला आहे ना, त्यातला तपशीलच आता आपण पाहूयात. सत्यनारायण ही प्रथा महाराष्ट्रात 1860च्या सुमारास अचानक अवतरली. त्याआधीच्या पेशवाई किंवा शिवशाहीच्या कोणत्याही अधिकृत दस्तऐवजात, पत्रात किंवा बकरीत या पूजेचा उल्लेख नाही. विश्वनाथ नारायण मंडलिक जे 1860च्या काळातील मोठे सनातनी विद्वान होते, त्यांनी ही पूजा पाहिल्यावर चकित होऊन विचारलं होतं की गेल्या 45 वर्षात अशी पूजा मी कधीच पाहिली नाही. ही आता कुणी आणि कोणत्या आधारावर सुरू केली असेल बरं? ही पूजा मूळ महाराष्ट्रातील नसून ती बंगालमधील भटांनी तयार केली होती. सत्यनारायणाची कथा म्हणजे निव्वळ बदमाशी आहे. ती लोकांच्या मनात भीती निर्माण करून पैसे कमावण्यासाठी रचली गेलेली एक भाकड कथा आहे. डॉक्टर भीमराव कुलकर्णी इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी या पूजेतल्या फोलपणाला कसं नागडं केलं तेही आता पाहूयात. या पूजेतील बदमाशी म्हणजे स्कंद पुराणाचा खोटा संदर्भ. पूजेच्या शेवटी भटजी म्हणतात, इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे. मित्रांनो, ज्या स्कंद पुराणाचा हवाला देऊन आपल्याला ही कथा ऐकवली जाते त्या मूळ स्कंद पुराणात सत्यनारायणाचा पत्ता नाही. ही केवळ स्कन आणि स्कंद शब्दामधील फेरफार करून केलेली एक ऐतिहासिक बनवाबनवी आहे. कथेला प्रामाणिकपणा मिळवून देण्यासाठी पुराणाचे खोटे लेबल लावलं गेलेलं आहे. डॉक्टर भीमराव कुलकर्णी त्यापुढे जाऊन असंही म्हणतात की या कथेत देवाला एक सूडबुद्धी असलेल्या सावकाराप्रमाणे दाखवलेला आहे. साधूवाण्यानं नवस केला आणि तो फेडायला उशीर झाला म्हणून देवानं त्याला तुरुंगात पाठवलं आणि त्याचं सगळं धन चोरलं. जो जगाचा मालक आहे तो एका साध्या नवसासाठी माणसाला इतकी भयंकर शिक्षा कशी देऊ शकतो बरं? केवळ ₹1.25 शिरा खाल्ला नाही म्हणून एखादा देव कुणाचं कुंकू पुसायला निघतो का? नुसती पूजा केल्यानं धन मिळतं का? हा विचारच मुळात अनैतिक आणि क्रूर आहे. ही भक्ती नसून केवळ भीती आहे आणि या पूजेचं नाव सत्यनारायण आहे. पण यातील कथेत सत्याचा लवलेशही नाही. कथेतला साधू आणि राजाशी खोटं बोलतो, चोरीचा माल त्याच्याकडे सापडतो, तरीही तो फक्त पूजा केल्यावर सुटतो. म्हणजेच गुन्हा केला तरी पूजा केली की देव माफ करतो असा चुकीचा संदेश ही कथा देते. आता आपण डी कोसंबींचाही संदर्भ पाहूयात. त्यांचं नाव ऐकलंच असेल ना तुम्ही. ते केवळ एक मॅथमॅटिशियन नव्हते तर इतिहासाचा एक्सरे काढणारे महान शास्त्रज्ञ होते. त्यांच्या मिथ अँड रियालिटी या पुस्तकात त्यांनी सत्यनारायणाची जी पोलखोल केली आहे ना, ती ऐकून तुमचे डोळे जरूर विस्फारते. ते म्हणतात की ही पूजा बिजा काही नाही, ही तर एक मुस्लिम पीर आणि नारायणाची सांस्कृतिक खिचडी असलेलं परफेक्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, ज्यात नव्याने उदयाला आलेल्या वाणी व्यापारी वर्गाचा आर्थिक गणित जमवून दिलेला आहे. कारण या वर्गाला व्यापारातील जोखीम कमी करण्यासाठी कोणत्या तरी दैवी आधाराची गरज वाटत होती. पुजाऱ्यांनी या मानसिकतेचा फायदा घेऊन ही कथा पसरवली. यात भक्ताचं सांत्वन होतं आणि पुजाऱ्याचा आर्थिक फायदा.
कोसंबींनी त्यापुढे जाऊन असंही निरीक्षण नोंदवलंय की नारायण ही देवता मुळात आर्यांची नव्हतीच, ती अनार्य किंवा स्थानिक टोळ्यांची होती. नंतरच्या काळात या स्थानिक दैवतांना हिंदू धर्मात सामावून घेण्यासाठी त्यांचे संस्कृतीकरण केलं गेलं. सत्यनारायणाची पूजा हे त्याचंच एक आधुनिक उदाहरण आहे, जिथे एका पीराला म्हणजे मुस्लिम संताला किंवा मुस्लिम वीराला विष्णूचा अवतार म्हणजेच नारायण बनवून हिंदू समाजात प्रतिष्ठित केलं गेलं. जसं बुद्धाला विष्णूचा अवतार बनवलं गेलं ना, अगदी तसाच हा प्रकार आहे. ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी इतकी परफेक्ट वर्क झाली की जिकडे तिकडे नावापुढं सत्य लावून अनेक भोंदू जन्माला आले आणि स्वतःचं मार्केटिंग करून घेऊ लागले. आणि यातलं सगळ्यात मोठं आणि सक्सेसफुल उदाहरण म्हणजे पुट्टुपार्थीचा सत्य साईबाबा. सत्य साईबाबानं सुद्धा आपल्या नावातील सत्य शब्दाचा वापर करून जगभर मोठा भक्तवर्ग निर्माण केला. लोकांच्या मनात या शब्दाची एक वेगळीच मोहिनी आहे. सत्यनारायण हा केवळ शिरा खाण्याचा कार्यक्रम नाही बरं का, तर ती एक अशी मानसिक मोहिनी आहे जिथे देशाचे राष्ट्रपती, देशाचे मुख्यमंत्री आणि साक्षात सचिन तेंडुलकर सारखे लोक सुद्धा नतमस्तक होतात. हे यश पूजेमुळे आहे की कष्टामुळे आहे, हा प्रश्न सुद्धा त्यांच्यातल्या ब्राह्मण्यग्रस्त मेंदूला कधीच पडत नाही. TN सेक्शन, भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त, माहीत असतीलच ना तुम्हाला, ते तर आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जायचे. पण वरकरणी इतका तार्किक वाटणारा माणूस देखील सत्य साईबाबांच्या पाया पडायला जायचा. डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, भारताचे माजी राष्ट्रपती, राष्ट्रपती पदावर असताना सुद्धा प्रोटोकॉल तोडून ते सत्य साईबाबांच्या दर्शनाला जायचे. विलासराव देशमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, त्यांनी तर विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना ते सोडून दिलं आणि पुट्टुपार्थीला सत्य साईबाबाच्या मंदिराच्या उद्घाटनासाठी हजेरी लावली होती. आपले शिवराज पाटील चाकूरकर, माजी केंद्रीय गृहमंत्री, त्यांनी तर सत्य साईबाबाचं मोठं मंदिरच उभारलेलं आहे आणि त्यांच्या भक्तीबाबत तर बोलायलाच नको. सध्या भाजपवासी असलेले अशोक चव्हाण, आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, जेव्हा त्यांनी वर्षा बंगल्यात प्रवेश केला तेव्हा सत्य साईबाबाला वर्षावर आणण्याचा अश्लाघ्य प्रकार त्यांनी केलेला होता. सचिन तेंडुलकर, आपल्या क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन सुद्धा सत्य साईबाबाच्या निधनानंतर ढसाढसा रडला होता आणि सोबतीला सुनील गावस्करही होतेच. राजकारणी असोत किंवा खेळाडू, या सर्वांना आपली सत्ता, संपत्ती आणि यश टिकवण्यासाठी कोणत्या तरी अलौकिक शक्तीची गरज वाटत असते आणि यातूनच सत्य नावाच्या या प्रपंचाला बळ मिळतं. हे लोक विज्ञानापेक्षा चमत्कारावर जास्त विश्वास ठेवतात, ज्यामुळे सर्वसामान्य समाज सुद्धा गोंधळात पडून जातो. आणि या असल्या लोकांमुळेच ना समाजाचं सायंटिफिक टेम्परामेंट मरून जातं आणि भोंदूगिरीला वाव मिळतो. तुकडोजी महाराजांनी देखील सत्यनारायणाच्या पूजेला कडाडून विरोध केला होता. ते म्हणायचे की देव सव्वा वाटी शिऱ्यात नसून माणसाच्या कर्मात असतो. देव काय तुमच्या शिऱ्याच्या भुकेला आहे काय? देवाला लाच देऊन कामे करून घेण्याची प्रवृत्ती माणसाला आळशी आणि दैववादी बनवते. ते म्हणायचे, काय पुसता देव दगडाचा, मनी भाव नाही पूजेचा, काय खाता शिरा देवाचा, पोटी मळ साचला पाप्याचा. या सत्यनारायणावर सर्वात महत्वाची टीका जर कोणी केली असेल ना, तर ते आहे संत गाडगेबाबा. प्रबोधनकारांनी गाडगेबाबांचं अतिशय सुंदर चरित्र लिहिलेलं आहे. या चरित्रात एक अत्यंत महत्वाचा संदर्भ आहे. 1956 सालचं वांद्रे पोलीस स्टेशनमधील गाडगेबाबांचं कीर्तन. हे कीर्तन ऑडिओ फॉर्मॅटमध्ये देखील रेकॉर्डेड आहे. गाडगेबाबांच्या एका पारशी अनुयायानं ते रेकॉर्ड केलेलं आहे. तर त्या चरित्राच्या पान क्रमांक 165 आणि 66 वर गाडगेबाबांनी सत्यनारायणाच्या पोथीचा अक्षरशः पंचनामा केला. सत्यनारायणाच्या पोथीत काय कथा आहे? कलावतीने प्रसाद घेतला नाही म्हणून तिची नाव म्हणजे बोट बुडाली आणि तिचा नवरा आणि वडील संकटात आले. मग तिनं सत्यनारायणाची पूजा केली आणि प्रसाद खाल्ला आणि मग आपोआप नाव वर आले. अरे, जर प्रसादाने नाव वर येत असेल तर मग सरकारने इतके मोठे इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्स कशाला बोलवले आणि कशाला शिकवले? मद्रासच्या समुद्रात जेव्हा रामदास नावाची बोट बुडाली तेव्हा इंजिनियर्सनी ती बाहेर काढली. जर ₹1 प्रसादाने नाव वर येत असती तर सरकारने करोडो रुपये कशाला खर्च केले असते? सत्यनारायण हा लोभी लोकांचा उत्सव आहे. सत्यनारायण ही भटांची एक रोजगार हमी योजना आहे, ज्यात भटजी स्वतःच साहित्य घेऊन येतात, तेच साहित्य दुसऱ्या घरी वापरतात आणि लोकांच्या मनात भीती घालून नुसत्या दक्षिणा वसूल करत राहतात. देवाच्या नावाने भटांना शिरा भरवण्यापेक्षा तोच पैसा तुमच्या गरिबांच्या मुलांना दूध पाजायला वापरा, त्यांना चांगलं शिकवा, असं गाडगे महाराज म्हणायचे. आपण यानंतर सावरकरांची पण टीका पाहूया. सावरकरांनी सत्यनारायणावर टीका केलीच होती. सावरकर जोपर्यंत अंदमानाच्या शिक्षेवर गेले नव्हते तोपर्यंत ते निडर होते, विज्ञानवादी होते. त्या कालखंडात त्यांनी सत्यनारायणाच्या पूजेला असत्याची पूजा म्हणण्याचं धाडस दाखवलं होतं बरं का. इतकंच काय, तर सत्यनारायणाची पूजा सांगणाऱ्या भटांना त्यांनी जाहीरपणे विचारलं होतं की जिथे सत्याचा लवलेश नाही तिला तुम्ही सत्यनारायण पूजा कशी म्हणता? कथेत जे चमत्कार सांगितले आहेत, जसे की प्रसाद टाकला म्हणून संकट आलं किंवा बोट बुडाली, यावर माझा तीव्र आक्षेप आहे. ईश्वराचं असं सूड घेणारं किंवा लहान गोष्टींवरून रागवणारं रूप मला मान्य नाही.
माणसानं विज्ञानाची कास धरावी आणि अशा कल्पित कथांच्या आहारी जाऊ नये असे म्हणणारे सावरकर मात्र जसे माफीनामे लिहिते झाले त्यानंतर मात्र फार बदलून गेले. म्हणजे पहा ना, त्यांच्या समग्र वाङ्मयातल्या 3ऱ्या खंडात पान क्रमांक 339 वर त्यांनी काय लिहिलेलं आहे? एक अनाथालय उभारणे हे 1000 सत्यनारायणहून श्रेष्ठ आहे असं धाडसाने म्हणणारे सावरकर आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात मात्र कमालीचे प्रतिगामी बनलेले दिसतात. सावरकरांच्या या स्टँडवर थोर तर्कतज्ञ डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी खूप कठोर टीका केलेली आहे. डॉक्टर दाभोळकर म्हणतात की जुने धर्मग्रंथ, पोथ्या, पुराणे कपाटात गुंडाळून ठेवा. फक्त संदर्भासाठी या विधानाचा थेट अर्थ असा की पोथ्या पुराणाने हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या हत्यारांना गंज चढतो म्हणून विरोध आहे. सावरकरांचा सत्यनारायणाच्या पूजेला विरोध होता, परंतु तरीही त्यांनी सत्यनारायणाची पूजा घातल्याचं आढळतं. याचं समर्थन त्यांनी पुढील वर्षभरात वसईकडील धर्मांतरित 1000 ख्रिश्चन कुटुंबे पुन्हा हिंदू धर्मात आली तर मी 1000 सत्यनारायण घालीन अशी मागणी पूजेच्या वेळी केली. सत्यनारायणाच्या थोतांडाला उघड पाडताना डॉक्टर दाभोळकरांनी सावरकरांच्या बनावट विज्ञान निष्ठतेला देखील नागडं केलं होतं. डॉक्टर दाभोळकर म्हणायचे की अशा कथांमुळे माणसाची बुद्धी गहाण पडते. कष्ट करण्यापेक्षा चमत्कार होईल या आशेवर माणूस जगू लागतो आणि तिथंच त्याचं शोषण सुरू होतं. आणि या सत्यनारायणाच्या कथेसारखीच आणखी एक कथा आहे, वैभवलक्ष्मीची कथा आणि त्याच्या जोडीला संतोषी मातेची कथा, ज्यांचा जन्म होऊन 50 वर्ष देखील झालेली नाहीयेत तरी ती खूप पॉप्युलर बनलेली आहेत. वैभवलक्ष्मी आणि संतोषी माता यासारख्या व्रतांच्या कथा म्हणजे निव्वळ कल्पित चमत्कार आणि तर्कहीन गोष्टींचा प्रसार आहे बरं का. या कथांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पूर्णतः अभाव असतो. एकीकडे आपण प्रगत होत असताना अशा कथांमधून अमुक एक उपवास केला की दारिद्र्य जाईल, एवढी पुस्तकं वाटली की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, अशा अंधश्रद्धा पसरवल्या जात आहेत. मुळात यश हे कष्टानं आणि नियोजनानं मिळतं. कोणत्याही काल्पनिक व्रताने कधीच यश मिळत नाही. या कथा केवळ लोकांच्या मानसिक भीतीचा आणि श्रद्धेचा फायदा घेतात आणि आपल्या देशातले चित्रपट लोकांच्या याच भीतीला खतपाणी घालण्यात कायम अग्रेसर राहिलेले. 1975 साली आलेल्या जय संतोषी माई या सिनेमानं संतोषी मातेचं व्रत घराघरात पोहोचवलं. तसंच वैभवलक्ष्मी व्रताच्या बाबतीतही घडलेलं आहे. अष्टरूपा जय वैभवलक्ष्मी माता या चित्रपटानं वैभवलक्ष्मीचं व्रत प्रत्येक मराठी घरात पोहोचवलं आणि जेव्हा हा चित्रपट दक्षिणेकडच्या भाषांमध्ये डब झाला तेव्हा तिथल्या घरांमध्येही थोतांड आपोआप पोचून गेलं. सिनेमासोबतच श्री वैभवलक्ष्मी व्रत नावाच्या छोट्या पिवळ्या लाल रंगाच्या पुस्तकांनी सुद्धा हे थोतांड सगळ्या महिलांमध्ये पसरवण्यात मोठी भूमिका बजावलेली आहे. या पुस्तिकेच्या शेवटी हे व्रत पूर्ण झाल्यावर 7, 11, 21 किंवा 51च्या आकड्यांमधल्या महिलांना ही पुस्तके वाटा असा नियमच घातलेला होता. हा एक प्रकारचा चेन मार्केटिंग सारखाच प्रकार आहे, ज्यामुळे व्रत आणि त्यातील अंधश्रद्धा अतिशय वेगाने आणि प्रभावीपणे पसरल्या. या दोन्ही सिनेमांच्या कथा फक्त आणि फक्त महिलांनी करायच्या उपवासांवरच आधारित होत्या. घरातील दारिद्र्याला, गरिबीला घरातील सुनाच जबाबदार आहेत आणि त्यांनी कडक उपवास केल्याशिवाय, स्वतःला उपाशी मारल्याशिवाय यातून त्यांची सुटका नाही, अशा प्रकारचे कथाबीज असणारी ही थोतांड कमी शिकलेल्या, बुद्धीनं अर्ध्या असलेल्या आणि सततच्या भीतीनं ग्रासलेल्या महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी पुरेशा होत्या बरं का या कथा. आपण जर व्रतवैकल्य केली तर आपल्याकडेही ऐश्वर्य येईल, नवऱ्याची दारू सुटेल, सासूचा जाच सुटेल, पोरं नीट मार्गाला लागतील, अशा चमत्काराच्या अपेक्षेत लाखो महिलांनी स्वतःवर अत्याचार करून घेतलेले. उपवास करून अकाली मेलेल्या महिलांच्या वतीनं जर IPC किंवा BNSच्या अंतर्गत तक्रार दाखल करायची म्हटली ना तर त्या कानन कौशल आणि अलका कुबल ज्यांनी भूमिका केलेल्या आहेत ना त्यांच्यावर शेकडो वर्षांच्या सक्तमजुरीची नामुष्की जरूर उडावेल यात शंका नाही. बरं, या पूजेतल्या प्रसादाच्या राजकारणावरही बोललंच पाहिजे बरं का. कारण जेव्हा घरची आर्थिक परिस्थिती बरी नसलेले लोक सत्यनारायण घालतात तेव्हा त्यांच्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही मला. त्यांच्यासाठी खास सांगावं वाटतंय की तुम्ही तुमच्या मुलाला साधी सुकी चपाती देताना सुद्धा 10 वेळा विचार करता, पण भटजीच्या मुलाला बदाम मिळावा म्हणून सत्यनारायणाच्या प्रसादामध्ये काजू बदाम उरपून घालता. हा भक्तीचा मार्ग आहे की भटांच्या रोजगार हमीचा की त्यांच्या मुलांच्या पोषणाचा मार्ग आहे? मग तुमच्या मुलांचं काय? याचा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. दोस्तो, व्हिडिओचा समारोप करताना मला इतकंच महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की ही सत्यनारायणाची पूजा म्हणजे निव्वळ थोतांड आहे. माणसाने आपल्या कष्टावर विश्वास ठेवावा. भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा वाचवण्यासाठी बायका या असल्या वैभवलक्ष्मी किंवा सत्यनारायणासारख्या पूजा करतात, पण कर्माचं पाप पूजेनं बदलत नाही. भ्रष्टाचाराची पापाची शिक्षा होतेच होते. मग तुम्ही कितीही सत्यनारायण जरी घातले तरी त्याचा उपयोग नसतो बरं का. तर ती केवळ एक मनाला दिलेली तात्पुरती खोटी भूलच असते. D.D. कोसंबी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो वैज्ञानिक दृष्टिकोन दिलाय तोच आपण स्वीकारला पाहिजे.
सत्यनारायण ही पूजा सत्य नाही, तर ती भीती आणि स्वार्थावर उभी असलेली एक इमारत आहे. यातील कथा तर्कशून्य आहेत आणि त्यांचा समाजाला कोणताही फायदा नाही. उलट यामुळे आपण कर्मापासून दूर जातो. जर आपल्याला प्रगती करायची असेल तर विज्ञानाची कास धरावी लागेल. या पुजाऱ्यांच्या रोजगार हमी योजनेचा भाग न होता आपल्या मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर तो पैसा खर्च केला पाहिजे. पण होतंय मात्र उलटच. सरकारी नोकर, कमाईची एखादी पोस्टिंग मिळाली, क्रीम पोस्ट जर मिळाली ना, तर ते आपल्या मित्रांना बाहेर दारू आणि मटणाची पार्टी देतात आणि घरी मात्र सत्यनारायण घालतात. या सत्यनारायणाच्या पंक्तीत लोकांना मार्गदर्शन करणारे अनेक कलावंत आहेत, साहित्यिक आहेत, वैज्ञानिक, पत्रकार आणि प्राध्यापकही आहेत. जसं सगळं व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं ना, प्राध्यापक करंदीकर, तसे अनेक प्राध्यापकही आहेत. या लोकांनीच गेली काही वर्ष 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी आणि आता तर शिवजयंतीलाही सत्यनारायणाची सार्वजनिक पूजा एक कंपल्सरी रिच्युअल बनवून टाकलेला आहे, ज्यात शिवसेना आणि मनसेच्या शाखा आणि भाजपच्या कार्यालयांची आघाडी आहे. आपल्या मुंबईतल्या अनेक जुन्या चाळीत आजही प्रत्येक मजल्याची स्वतंत्र सत्यनारायणाची महापूजा घातली जाते बरं का. पण गंमत म्हणजे यापैकी कुठलीही चाळ बांधताना कधीच कोणत्या डेव्हलपरनं, बिल्डरनं सत्यनारायणाची पूजा घातली नव्हती. तसं शिवरायांनी लढाई जिंकली किंवा किल्ला जिंकला की सत्यनारायण केला असंही कधी झालेलं नव्हतं. स्वातंत्र्य सैनिकांनीही स्वतंत्र भारताची आणि प्रजासत्ताक भारताची निर्मिती केली ती शिवरायांच्या स्वराज्याप्रमाणेच अगदी कष्टातून, रक्तातून, देहत्यागातून ती निर्मिती केलेली आहे. सत्यनारायणाच्या पूजा घालून नाही केलेली. 26 जानेवारीला शिवजयंतीला सत्यनारायण घालणं हे स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि शिवरायांच्या एकूण एक मावळ्यांच्या ऐतिहासिक कार्याचा, त्यांच्या शौर्याचा अपमान करण्यासारखं आहे. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी आधी शासकीय कचेऱ्यांमधला सत्यनारायण बंद झाला पाहिजे, कारण तो संविधान विरोधी आहे. सरकारी कार्यालयात बुवा, बापू, अम्मा आणि देवतांचे फोटो, स्टिकर्स लावणं, पूजापाठ करणं हे देखील शासन विरोधी आहे. अनेक थोतांडी पूजा, व्रतांचा, खुळांचा आणि भुवाबाजीचा प्रसार सरकारी कार्यालयातूनच मोठ्या प्रमाणात होत असतो आणि याचं मुख्य कारण म्हणजे मनात असलेली भीती आणि मेंदूत असलेलं अज्ञान. वर्षानुवर्ष आपल्या मनावर हे बिंबवलं गेलं आहे की जर आपण हे विधी केले नाहीत तर देव आपल्यावर कोपेल, आपल्यावर खूप मोठं संकट होईल. आणि हे का होतं तर आपण फक्त महामानवाच्या जयंत्या साजऱ्या करतो, पण त्यांचे विचार मात्र काही केल्या अंमलात आणत नाही. गाडगेबाबांनी आयुष्यभर स्वच्छतेचा आणि विज्ञानाचा प्रसार केला, पण आपण त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष करून पुन्हा त्याच कर्मकांडात अडकतो ज्याला त्यांनी विरोध केला होता. ही समाजाची शोकांतिका आहे. आपण कष्टावर विश्वास ठेवण्याऐवजी पळवाटा शोधण्यात धन्यता मानतो आणि तिथेच आपण फसवलं जातो. म्हणून माझं वैयक्तिक पातळीवर तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की धर्म ही अतिशय पर्सनल बाब आहे बरं का. अगदी आपल्या अंतर्वस्त्रांसारखीच, अंडरगार्मेंटसारखी ती आपल्या घराच्या उंबऱ्यातच असली पाहिजे. घराच्या उंबऱ्याबाहेर आपलं अस्तित्व फक्त भारताचा नागरिक म्हणूनच असलं पाहिजे. आणि तरीही कोणालाही पूजा करायचीच असेल तर त्यांनी ती खुशाल आपल्या घरी करावी ना, घरातच करावी, उंबऱ्याच्या आत करावी. ते स्वातंत्र्य त्याला संविधानाने दिलेलंच आहे. परंतु काही झालं तरी सरकारी आणि निमसरकारी जागेत कोणालाही कोणत्याही धर्माची पूजा अर्चा करता कामा नये. 26 जानेवारीला तर ती मुळीच करू नये. तसे करणं ते गैर आहे आणि संविधानाच्या विरुद्ध आहे आणि तसे करणारे लोक हे खरे देशद्रोही आहेत. या व्हिडिओचा आटापिटा फक्त इतक्यासाठीच की प्रत्येक ठिकाणच्या जागृत बुद्धीच्या लोकांना आपापल्या सरकारी कार्यालयात, सोसायट्यांमध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी किंवा शिवजयंतीच्या दिवशी चालत असलेला सत्यनारायण पटत नसतो. त्यांनाही या भंपक प्रकाराला विरोध करायचाच असतो, पण विरोध नेमका करावा तरी कसा हा संभ्रम मनात त्यांना काही ॲक्शन घेऊ देत नाही. कारण विरोधासाठीचा तर्क आणि सत्य हे सत्यनारायणाने आधीच मारून टाकलेले आहेत. म्हणून हे सगळे पुरावे, तर्क आणि शासन निर्णय देण्यासाठीचा माझा हा प्रयत्न होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तुम्हाला हे माझं विवेचन कसं वाटलं ते मला जरूर नक्की कळवा बरं का. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर जरूर करा आणि आम्हाला जमेल तसं आर्थिक सहकार्य देखील करा. तुमच्या प्रतिक्रियांची मी नक्की वाट पाहेन, कारण तुमच्या सहकार्याशिवाय असं डॉक्युमेंटेशन करणं मला बिलकुल शक्य नाही. आणि हो, व्हिडिओची लिंक टाका प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला. जे जातील ना सत्यनारायणाचा महाप्रसाद घ्यायला, मस्तपैकी फिरा खायला, त्यांच्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर या व्हिडिओची लिंक टाका. पाहू द्यात त्यांनाही की ते कोणत्या षडयंत्राला बळी पडलेले आहेत. भेटूयात लवकरच नवीन विषयासह. तोपर्यंत सप्रेम जय भीम, जय भारत, जय संविधान आणि आपणा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप सदिच्छा. भारताचं प्रजासत्ताक असंच चिरायू हो. जय भीम.